तुम्हाला जर सतत तोंड येत असेल तर आपण काय काळजी घ्यायला हवी हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। जेव्हा तुम्हाला तोंड येतं तेव्हा तुमच्या शरीरातला पित्तगुण अधिक वाढलेला असतो, त्यामुळे आहारामध्ये तुम्ही थंड पदार्थ घ्यायला पाहिजेत। थंड इन द सेन्स जे गुणांनी थंड आहेत असे पदार्थ की ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये वाढलेली उष्णता कमी होते। तर सगळ्यात पहिले काय करायचंय की भिजवलेला जो साबुदाणा आहे तो तोंडामध्ये घ्यायचा आणि हनुमानासारखं ते तोंडामध्ये घेऊन बसायचंय 5 मिनिटं आणि मग तो थुंकून द्यायचा आहे की त्यामुळे जे साबुदाण्यामध्ये एक असं कर्बोदक असतं की त्यामुळे ते हिलिंग प्रोसेसला आपल्याला मदत होत असते। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरी नारळाचं दूध अवेलेबल असतं, तर नारळाच्या दुधाने जर तुम्ही गुळण्या केल्यात तर जिभेच्या बाजूला जर तुम्हाला तोंड आलेलं असेल तर ते कमी व्हायला आपल्याला या नारळाच्या दुधाने मदत होत असते। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे तो व्रण आलेला आहे तिथे ते हिलिंग होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे तुम्ही थोडंसं मध आणि तूप असं मिश्रण लावायचं। एक दिवस मध लावायचा, एक दिवस तूप लावायचं, आपोआप ते भरून निघतं। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय की हे तोंड तुम्हाला वारंवार काय येतंय याचा अर्थ तुमच्या शरीरातली तुमच्या उष्णता वाढलेली आहे, तुमचं पोट साफ होत नाहीये, म्हणजे आतड्यांचं रिफ्लेक्शन हे आपल्या जिभेवर दिसत असतं। त्यामुळे जर तुम्हाला सतत तोंड येत असेल तर सगळ्यात पहिले तुमचं पोट रोज साफ होणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी काय करायला हवं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला DM मध्ये विचारू शकता।